हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल द कॉर्पोरेट टॅरो. आज आपण जाणून घेणार आहोत एफ या अल्फाबेटचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि ट्रिट्स. त्यापूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, आतापर्यंत आपण जाणून घेतलं आहे अल्फाबेट ई पर्यंत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांचं नेचर. आज आपण जाणून घेणार आहोत एफ या अल्फाबेटबद्दल. एफ हा जो अल्फाबेट आहे तो इंग्लिश अल्फाबेट्समध्ये 6वा नंबरचा अल्फाबेट आहे. सो 6 या नंबरचा जो कारकग्रह आहे तो आहे शुक्र. सो शुक्राला जे जोडलं गेलं आहे ते जोडलं गेलं आहे विथ लक्झरी, विथ रोमांस. ओके. सो येस, ज्यांच्यावरही शुक्राचं कारकत्व आहे हे लोक आपोआपच लक्झरीकडे अट्रॅक्ट होतात. ते लोक खूप रोमॅन्टिक असतात, लव्हिंग केअरिंग असतात. त्याचबरोबर शुक्राबरोबर अजून एक गोष्ट जोडली गेली आहे. कुठली? तर शुक्र म्हणजे कोण आहेत? तर शुक्र आहेत दैत्यगुरु शुक्राचार्य. शुक्राचार्यांकडे जसं संजीवनी मंत्र होता, मेलेल्या माणसांना ते पुन्हा जिवंत करायचे, मेलेल्या दैत्यांना ते पुन्हा जिवंत करायचे. सो आजकालच्या जगात संजीवनी मंत्र म्हणजे काय आहे? संजीवनी काय आहे? तर जीवन जगण्याची आपली जी कला आहे, टू लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट, हे सुद्धा कुठल्या संजीवनीची पेक्षा कमी नाही आहे. राईट. सो येस, ज्यांच्यावर शुक्र ग्रहाचा परिणाम आहे त्या लोकांना स्वतःचं आयुष्य कसं जगायचं हे खूप छान माहीत असतं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्येही जीवनाचा सार्थ शोधणं हे या लोकांना खूप चांगलं जमतं. सो येस, दे लिव्ह द्या लाईफ टू द फुलेस्ट. एफ ह्या अल्फाबेटवरून सुरू होणारी नावं आहेत फाल्गुनी, फलक, फणींद्र, फाकिता, फिरदोस, फातिमा. सो अशी अनेक नावं जी आहेत ती अल्फाबेट एफवरून सुरू होतात. सो येस, एफवरून ज्यांची नावं सुरू होतात ती अतिशय लव्हिंग, केअरिंग आणि खूप सक्सेसफुल लोक असतात. ही लोक स्वतःच्याच हिमतीवर, स्वतःच्याच कष्टाच्या जोरावर हे लोक सक्सेस आरामात मिळवतात. प्लस ह्या लोकांना लक्झरीची खूप आवड असते आणि ती लक्झरी आयुष्यात हे लोक मिळवूनच राहतात असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण ते लोक स्वकष्टाने ही गोष्ट मिळवतात. तुम्ही बघाल की ह्या लोकांना म्युझिक, कला, परफ्युम्स ह्याचं जास्त अट्रॅक्शन असतं. हे लोक खूप डेडिकेटेड लोक असतात, नेचरनी खूप केअरिंग असतात. एक वेगळंच मॅग्नेटिझम ह्यांच्या व्यक्तिमत्वात असतं की हे लोक ह्युमन मॅग्नेट्स असतात. जर सांगड घालायची झाली मराठी बरोबर तर फ हे जे आहे आपल्या ज्योतिषशास्त्रात धनुराशीच्या अंडर येतं. सो धनुराशीचं कारकत्व जे आहे ते आहे गुरूंकडे. गुरु आता एकीकडे आहे जीवन जगण्याची कला आणि दुसरीकडे आहेत गुरु. सो येस, विवेक बुद्धी आपली जागृत ठेवून जीवन जगणं हे एफवाल्यांना खूप चांगलं जमतं. त्यातली एक बॅलन्स जो आहे तो साधणं ह्यांना खूप चांगलं जमतं. धनुराशीबद्दल मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की धनुराशीची लोक अत्यंत मूडी असतात, खूप कमिटेड लोक असतात. ह्या लोकांचा विश्वास जितका पटकन बसतो कुणावर, तो जर विश्वास तुटला तर यू आर नेवर गोइंग टू हॅव दिस पीपल बॅक. ह्यांचा रागही तेवढाच आहे. भले ते लोक तुम्हाला कदाचित सांगणार नाहीत किंवा कदाचित तुम्हाला बोलून दाखवणार नाहीत, पण एकदा ह्या लोकांच्या डोक्यात एखादी गोष्ट गेली तर ती मग लाईफ टाईम असते. मग तो विश्वासघात असो, प्रेम असो, मैत्री असो. सो हे लोक जे काय आहेत ते इट इज फॉर अ लाईफ टाईम. सो ह्या लोकांबरोबर डील करताना प्लीज ह्या गोष्टीचं नेहमी लक्षात ठेवा की प्लीज डोंट हर्ट देम. इफ यू हर्ट देम, कदाचित तुम्ही खूप वरवर बोललेले असाल पण ह्यांच्या डोक्यात ती गोष्ट किती डीप गेली आहे आणि ह्यांनी त्याचा कुठला अर्थ घेऊन जर त्यांनी ठरवलं की तुमच्याशी बोलायचं नाही तर ते आयुष्यभर तुमच्याशी बोलणार नाहीत. अशी स्ट्रिक्ट असतात ही धनु राशीची लोक. जेवढी कर्मप्रधान असतात, जेवढं नॉलेज त्यांना घ्यायचं असतं, खूप सिन्सिअर असतात, आपल्या पार्टनरबरोबर खूप लॉयल असतात ही लोक आणि दे एक्सपेक्ट द सेम फ्रॉम द पार्टनर. सो अशी आहेत एफ अल्फाबेटवाली लोक. एफ नाव हे तुमच्या आजूबाजू कुणाचं आहे का? एफवरून सुरू होणारं नाव असेल तर ते नाव काय आहे आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा जे आपण आत्ता डिस्कस केलं त्याचा अनुभव आलेला आहे का हे मला नक्की सांगा कमेंट्स थ्रू. मी वाट बघते आहे, मला तुमचे कमेंट्स जाणून घ्यायला खूप आवडेल.
प्लीज लाईक द चॅनल, शेअर इट, सबस्क्राईब इट. जर तुम्ही नवीन बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि आपण लवकरच भेटूयात जी या अल्फाबेटसाठी. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. थँक यू. स्टे इन टच. बाय बाय.